मला एक अमेरिकेतून एक सारखा मला फोन येत होता. मी तो घेत नव्हतो. माझा मित्र म्हणला, की "अरे घे तो फोन." मग तो फोन घेतला. तर तिथून एक मराठी माणूस बोलत होता. तो म्हणाला, की "हर्षितजी, काल एका कॉन्सर्टमध्ये आम्ही गेलो होतो आणि त्या कॉन्सर्टमधली एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणून तुम्हाला मी फोन करतोय." म्हटलं, "काय बोला." तर ते म्हणाले, की "आम्ही डॉक्टर एस-पी बालसुब्रमण्यमच्या कॉन्सर्टमध्ये गेलो होतो. तो तमिळ, तेलुगू लोकांची गाण्यांचा कार्यक्रम होता. पण एक एक 20 ते 30 गाण्यांचा ते एक चंक असा सादर करायचे. बरोबर. त्यात आसामी, बंगाली मग ते म्हणाले, की "नाऊ आय एम प्रेझेंटिंग वन मराठी सॉन्ग." आम्ही आमचे कान टवकारले, आता मराठी काय सादर करणार? अँड धिस सॉन्ग इज रिटन बाय इलायचा मदर अँड धिस इज ब्युटिफुली कंपोज्ड बाय हर्षित अभिराज. म्हणाले, आम्हाला अक्षरशः अंगावर शहारे आले, की एका मराठी माणसाचं नाव एवढ्या ह्याच्यात आणि त्यांनी ते गाणं सादर केलं. आणि मग नंतर आम्ही त्यांच्याशी ज्यावेळी संवाद साधला, तर ते म्हणाले, की "ये जो गाना है लहरत लहरत, ये मेरे टॉप 51 में गाना है. ये मैं जिधर मुझे अपॉर्च्युनिटी मिळते उधर मी प्रेझेंट करतो." तर अच्छा. ते गाणं यमन रागातलं इलाही जमादार यांची रचना आणि खरंच शांतिवनजींना आपण एक मराठी माणूस आहे. त्याला पण आपण म्हटलं पाहिजे, तिचे आभार मानले पाहिजेत. कारण हे गाणं आज एस-पींच्या तोंडून ते गाणं रेकॉर्ड झालं.